उन्हाळा म्हटलं की वाळवणाचे पदार्थ घरामध्ये चालू होतातच। त्याचपैकी मी तुम्हाला आज बटाटा आणि साबुदाणा याचे उपवासाचे पापड करून दाखवणार आहे। अतिशय खुसखुशीत असे हे पापड झालेले आहे आणि याला साहित्यसुद्धा जास्त लागणार नाही आहे। फक्त 2 साहित्यामध्ये हे पापड तयार होतात। इथे मी 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आपल्याला आणि त्याला मंद आचेवर आपल्याला किंचित भाजून घ्यायचं आहे। थोडा उग्र वास निघाला की मग गॅस बंद करायचा आणि थंड झालं की त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। आता 1 वाटीला इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे आणि बटाटे आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। साल काढल्यानंतर आपल्याला बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे। किसून घेतल्यानंतरही आपल्याला परत मग काय करायचं आहे, एका लोटाच्या साहाय्याने आपल्याला परत मॅश करून घ्यायचं आहे। सगळे बटाटे तसे मॅश करून घेतलेले आहे आणि जे आपण पीठ केलं होतं ना, ते पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे। गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये परत जे जाडसर राहतात ना, ते परत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तिखटसुद्धा टाकायचं आहे। दोन्ही साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता थोडंसं उंडा घ्यायचा आपल्याला आणि त्याचे गोल असे गोळे करून ठेवायचे आहे। आता मी सगळेच तसे गोळे करून घेतलेले आहे। बघा इतके झालेले आहे आणि एक पॉलिथिन घ्यायचा, त्या पॉलिथिनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल मात्र एकच वेळा लावायचं आणि आपल्याला प्रेस करायचं आहे। आता मी पुरीच्या यंत्रानेच इथे प्रेस केलेला आहे। नंतर आपल्याला घरामध्येच परड्यामध्ये टाकायचे आहे। संपूर्ण मी परड्यामध्ये असेच टाकून घेणार आहे पापड आणि नंतरच आपल्याला उन्हामध्ये वाळवायला ठेवायचे आहे। अतिशय झटपट होणारे असे पापड आहे। बघा इतके सारे आपले पापड झालेले आहे आणि ह्या पापडाला आपल्याला उन्हात ठेवायचं आहे। उन्हामध्ये चांगले वाळू द्यायचे आपल्याला। बघा असे वाळून झालेले आहे। 2 दिवसाची आपल्याला याला कडकडीत ऊन द्यायची आहे। ऊन दिल्यानंतर मग आपण डब्यात भरून घ्यायचे। आता तेल गरम करायला ठेवायचं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला पापड टाकायचा आहे। पापड आपला मस्त फुलतो आणि असेच पापड आपल्याला तळून घ्यायचे आहे। खूप खुसखुशीत झालेले आहे का पापड हे। बघा पटकन तुटणारे सुद्धा आहे आणि तोंडात टाकताच पटकन आपण खाऊ शकतो असे हे पापड झालेले आहे। आणि नक्की तुम्ही हे उपवासाचे पापड करून बघा, खूप छान होतात आणि 12 महिने टिकणारे असे पापड आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब